आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। आज या ठिकाणी गेली सातत्यानं महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक परंपरा असलेली सांगोल्याची नगरपालिका संबंध भारत देशामध्ये भाऊच्या मतदारसंघातील मसवड नगरपालिका, सांगोला नगरपालिका आणि विदर्भामध्ये एक नगरपालिका त्याचं कार्यक्षेत्र हे मुंबई इलाक्यापेक्षा जास्त आहे अशा या सगळ्या नगरपालिका आहे आणि याला 150 वर्षाचा मोठा इतिहास आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या परीनं त्यांनी कामं केली। आजच्या या ऐतिहासिक अशा सांगोल्याच्या विकासाला एक वेगळं वळण देणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभारंभार्थ आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपल्यासारख्या दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन त्यांनी आपल्या सांगोल्यापेक्षा सुद्धा दुष्काळग्रस्त भागाचं गेली 20 वर्ष प्रतिनिधित्व ज्यांनी केलं। 20 वर्षाच्या काळामध्ये आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विश्वास सहकारी आणि सक्षमपणाने त्यांनी या ठिकाणी पालकमंत्री पदाची धुरा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्षमपणाने उभी केली आणि आजपर्यंतच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याला चांगल्या प्रकारे न्याय द्यायची भूमिका त्यांनी घेतली। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आघाडी झाली। या आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ तरुण आणि कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार आमचे सहकारी बाळासाहेब देशमुख या ठिकाणी आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब, आपण ज्यांना शेलार मामा म्हणून गेली अनेक दिवस बघतोय ते आपल्या या टीमचे प्रमुख आणि या सांगोला नगरीचे भावी नगराध्यक्ष त्यांच्याच आपल्या तालुक्याचा उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करायचं स्वप्न ज्या अंबिका मातेच्या पटांगणामध्ये आपण बघतोय। आम्हाला सांगितलं होतं आता आम्हा निवडणुकीनंतर हॉटेलच्या गड्ड्याच्या ऐवजी नगरपालिकेच्या खुर्चीवर आपल्याला बसावं लागणार आहे। आता प्रपंच दाखवायच्या ताब्यात आता भाग झालं प्रपंच, आता जनतेचा प्रपंच करायचा आणि सगळ्यांनी तुमच्या हातात द्यायचं ठरवलेलं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं गेली 4 दिवसापासून बराच गोंधळ गदारोळ चालू आहे। आपल्या सगळ्याला माहिती आहे मी काय फार टीका टिप्पणी करणारा कार्यकर्ता नाही, परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या सांगोला तालुक्याच्या विकासाची उर्वरित कामं असतील, नगरपालिकेमध्ये अनेक गोष्टीच्या नागरिकांच्या कमतरता असतील, गाड्या रस्त्यावरील नागरिकांच्या सोयी असतील, राहिलेली अपूर्ण कामं आपल्याला सक्षमपणाने या ठिकाणी पूर्ण करायची असतील। आज सांगोला नगरपालिकेला या आपल्या सांगोला शहर विकास आघाडीच्या या उमेदवाराची चिन्ह आपल्याला 2 दिवसामध्ये मिळतील। आबांचं चिन्ह कमळाचं आहे, आपण पहिल्यांदाच ठरवलं होतं की कमळाच्या चिन्हाचा नगराध्यक्ष करायची इच्छा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपले त्यांचे विश्वासू सहकारी यांच्या नेतृत्वावर आपण भविष्य काळामध्ये विश्वास घेऊन काम करणार आहे। हे आदरणीय भाऊ समोर अजून कुठल्या पिक्चर आपल्याला स्पष्ट होत नाही। सध्या टीव्हीवर बाळासाहेब बापूंचं जोरजोरात वक्तव्य चालू आहे। बापूच्या बाबतीत मी आज
आबा आहे. मी सांगतो फक्त तुम्हाला एकच माहिती आहे की खरं आबा असतो आज जास्ती नाही भाऊ ना मला बोलायची बाबासाहेब तुमच्यावर सोडून बापू आणि तुम्ही बापूच्या बाबतीत तुम्हीच बोलायची बापूच्या आज काय बोलत पण तुम्ही एवढंच सांगेन पुन्हा टीका टिप्पणी करून माणूस कधी मोठा होऊ शकतो. विकासाची दृष्टी आपल्या डोळ्यापुढे असली सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि तालुक्याचा विकास माननीय भाऊनी आतापर्यंत आमची 100 वेळा चर्चा झाली की कुणाला मोठं करायसाठी आणि कुणाला लहान करायसाठी नगरपालिकेच्या निवडणुका आणणार आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आणि शहराचा विकास हाच आपला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि या निमित्तानं आपल्या विकास कामाला या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री भविष्य काळामध्ये आपण जे काही आपण एक उद्दिष्ट आपण सगळे समोर ठेवणार आहे जाहीरनामा तयार करणार आहोत. या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या शाळांना गरजेच्या आहेत ज्या गोष्टी आपल्या अडचणीच्या काळात राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करण्याचा निश्चितपणाने भाऊ त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. एक चांगल्या प्रकारची आघाडी या निमित्तानं झालेली आहे. भविष्य काळामध्ये भाऊ आपण 23 उमेदवार आणि 23वा नगराध्यक्ष दिलेला आहे. निश्चितपणाने या निमित्तानं एवढंच सांगेल 24च्या 24 जणांचा गुलाल येत्या 3 तारखेला आम्ही आपल्याला मिळवून देऊ एवढंच या निमित्तानं सांगतो. मी काही फार वेळ बोलणार नाही. आपले कर्तव्यदर्शी आमदार आणि बाबासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करावे असे त्यांना विनंती मी नम्र अभिवादन करतो. आज सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होत असताना या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या जिल्ह्याचे माजी आमदार माझ्या सारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी सन्माननीय मारुती आबा बनकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदार साहेब सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि या आघाडीतले शेतकरी कामगार पक्षाचे दीपक आबा गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ता माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो भाऊ मला ज्यावेळेस 17 तारखेला आपली चर्चा होऊन मारुती आबांचा फॉर्म भरला गेला आणि त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी विचाराच्या लोकांनी या शहरामध्ये शांततेचं वातावरण बिघडवण्याचं काम केलं. काल दुपारी न्यूज बघत असताना बातम्यामध्ये कोल्हापूर जिल्हा या 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी बातम्यामधून न्यूज आली. कोकणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा गट आणि शिंदे साहेबांचा गट एकत्र येऊन काही नगरपालिकेमध्ये काम करतायत. काही ठिकाणी अजितदादा गट आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जात आहे आणि शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा एकत्र आल्यानंतर जर कुणाला काही वाईट वाटत असेल तर त्यांना खुशाल वाईट वाटू द्या. आम्हाला फक्त विकासाचं काम करायचं आहे. आम्हाला कुणावरती टीका करायच्या नाहीत, कुणावरती कुणाचे चिमटे काढायचे नाहीत. या शहरामध्ये मागच्या 9 वर्षामध्ये काय कामं झाली, पहिली 5 वर्ष कुणाकडे सत्ता होती, काही काळ शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सत्तेत होता.
आणि नंतरच्या 4 वर्षामध्ये प्रशासक आल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून या नगरपालिकेचा कार्यक्रम चालायचा आज तुम्हाला सर्वांना माहित आहे. मला त्याच्यावरती भाष्य करण्याचं काही कारण नाही. पण जात असताना शहरातल्या गल्ली बोळीतून चालत असताना आज प्रचार सभेचा नारळ फोडल्यानंतर ही आपली प्रभात फेरी आल्यानंतर गल्लीतून जाताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ गेलेली आपण पाहिलेली आहे. ही शहर विकास आघाडी या सांगोला शहराचा विकास करत असताना धूळमुक्त सांगोला शहर करण्यासाठी झालेली आहे. जिल्हाध्यक्षांनी बरेचसे काही सांगितलं. अध्यक्ष सर्व सहमतीनं झालेला आहे. काही गोष्टी ह्या काही कालांतराने जनतेसमोर मांडायच्या असतात. निश्चितपणे या शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भूमिगत गटारीचं काम अपुरं आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने शहरातले अंतर्गत रस्ते खोदलेले आहेत. अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी धूळमुक्त शहर करण्यासाठी उरलेलं भूमिगत गटारीचं काम करण्यासाठी या शहरातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेचं एक स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीमाईंचा पूर्णाकृती पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा, नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा, लोणारी समाजाचे दादरे साहेबांचं स्मारक आणि इतर महापुरुषांच्या स्मारकांसाठी ही विकास आघाडी केलेली आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आपलं 1 वर्ष सोडून त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये विशेष करून शेवटचं 1 वर्ष राहिल्यानंतर कागदावरती आबा तुम्ही सोबत होता. बऱ्याचशा समाजाच्या समाज मंदिरासाठी तुम्ही शब्द दिला. शब्द देत असताना फक्त ते कागदावरच राहिलं. या राज्याचे मंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या शहरातल्या आणि तालुक्यातल्या छोट्या लोकसंख्येने असणाऱ्या समाजांचं एकाच सुद्धा काम आम्ही मागे ठेवणार नाही. फक्त तुम्ही शब्द टाकायचं ते काम झाल्याशिवाय राहणार. म्हणून आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये 1 तारखे 2 तारखेला मतदान आहे. मतदानापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना माझी विनंती आहे. त्याचबरोबर आघाडीतल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे. ही निवडणूक पार पडत असताना रात्रीचा दिवस करून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे आणि कुणी सुद्धा क्रॉस वोटिंग करणार नाही. ही अंबिका मातेच्या समोर आपल्याला सर्वांना शपथ घ्यायची आहे. पॅनल टू पॅनल काम झालं पाहिजे आणि 23च्या 23 आणि भारतीय नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले पाहिजेत. याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया. माझ्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब आपल्याला संबोधित करतील.